मग तुम्ही का अडवणूक का करायची? जर मराठवाड्यातला मराठा हा कुणबी आहे आणि त्या हैदराबाद गॅझेटियरचा जी-आर जर तुम्ही काढलाय, तर अडवणूक कशामुळं गोरगरिबांची करायची? इतके दिवस कशामुळं लावायचे मग त्याला? मला वाटलं चला निवडणुकीचा काळ आहे, झाला असेल त्यांच्याकडून. निवडणूक हे मागं-पुढं होत असतं. 70-80 वर्ष नव्हतंच आपल्याला. तर आणखीन 1 वर्षभर नाही मिळालं तर काय हरकत नाही आहे. दमादमाने आपण घेऊ. मग तुम्ही कार्यपद्धती आता 6 महिन्यांना नियुक्त करायला. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय असतं माहिती आहे का? मंत्रिमंडळाच्या उपसमितीचे जे अध्यक्ष आहेत विखे पाटील साहेब यांच्यावरती मराठा समाजानं कधी न टाकलेला विश्वास आता प्रचंड टाकला आहे. हा मराठा समाज एक तर राजकीय नेत्यांवरती कधीच विश्वास टाकत नाही. मग आम्ही सगळ्या समाजानं विखे पाटील साहेबांवरती विश्वास टाकला की त्यांनी जी आर काढला, मराठवाड्यातला मराठा 100% आरक्षणात जाणार. तर मग हा हा जे विश्वास टाकला ना, तर हा विश्वासाचे गैरविश्वास विखे पाटील साहेबांनी होऊ देऊ नये ही आमची प्रामाणिक इच्छा आहे. त्याला नाईलाज आहे. मग मला सरकार गरजेचं नाही, मला मंत्री गरजेचे नाहीत, मला माझा समाज गरजेचा आहे. मी ऐकायचं तोवर ऐकत आणि तुम्ही जर हमेशाच असं करत राहिले, जाणून बुजून प्रमाणपत्र देत नाहीत. आता उदाहरणार्थ सांगायचं जर ठरलं, तर ज्या शिंदे साहेबांनी समित्या शोधलेल्या आहेत, जे शिंदे साहेबाच्या समितीनं, त्याचे कुणबी प्रमाणपत्र दिले जात नाही. ज्यांचे कुणबी प्रमाणपत्र दिले त्यांच्या व्हॅलिडिटी दिल्या जात नाही. का बरं? नोंदी सापडलेल्या असून दिल्या जात नाही? अधिकारी मोठे